आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने खेकड्यांचा रस्सा। तर बघा इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरा भाजून घेतलेला आहे, आलं घेतलेले आहे, लसूण घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। खेकडे साफ करून घेतलेले आहेत। खेकड्यांचे नांगे आहेत। तर बघा मी इथे ह्याचा सर्व मसाला करून घेणार आहे। आता त्याच भांड्यात आपण हे जे खेकड्याचे छोटे नांगे आहेत ते पण बारीक करून घेऊ। बारीक करायला पाणी घालून घेऊ। बघा पेस्ट करून झालेली आहे, ती आता आपण एका गाळणीने गाळून घेऊ। हाताने गाळून घ्यायचे। तर बघा इथे मी गाळून घेतलेले आहे आणि जे हे सगळं उरलेले आहे हे आपल्याला फेकून द्यायचे आहे। आता बघा हे पूर्ण गाळून झालेले आहे। हे पाणी आपण रश्श्यासाठी उपयोगी करून घेऊ। तर मी इथे गॅस पेटवून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे, तेल ओतून घ्यायचे। तर बघा इथे तेल गरम झालेले आहे। जो आपण आलं लसूण कांदा कोथिंबीर खोबरं घेतलेले होते त्याची पेस्ट केलेली होती तो मसाला इथे घालून घेऊ। त्याच्यामध्ये हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची। तर बघा इथे मी परतून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे त्या मसाल्यामध्ये नंतर खेकड्याचे जे आपण पीसेस होते ते टाकायचे। त्यानंतर जे आपण पाणी करून घेतलं होतं ते त्यात ओतायचं, रश्श्यासाठी जे पाणी केलं होतं। आणि त्यानंतर जे खेकड्याचे मोठे नांगे असतात ते टाकायचे त्यामध्ये। हे बघा अशा प्रकारे सगळे एकत्र करून घ्यायचे आणि सगळं पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे। आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचे। जितका तुम्ही रस्सा धराल त्या हिशोबाने चवीपुरतं नमक टाकायचंय। आणि साधारणतः एक 20 ते 25 मिनिटांमध्ये तुमचा खेकड्याचा रस्सा तयार होईल।